फोटो काढतात व्हिडिओ करतात। तर इथे बघू शकतात तुम्हाला अननस दिसत असेल, छान असं मोठं अननस आलेलं आहे बघू शकतात। तसंच इथे सुद्धा आहे बघू शकतात। तर ह्याला बघू शकता अशा ना खाली बर्ड झाल्यात, केळी लागलेली आहेत बघू शकतात। तर हे बघा आईने एवढून काढलंय, तर ह्याच्यामध्ये एवढे काजू बिया निघाले आणि हे आम्ही निवडून काढले सगळ्यांनी मिळून, तर एवढ्या बियात। आणि हे आपले बोंडे होते त्याच्या खयच्यान चढली तू बघा, पेरूच्या झाडावर आई वरती चढली आहे। आईने आधी सुद्धा बिया सुकत घातलेल्या आहेत आणि आता आम्ही ज्या काढल्या ना बघू शकता केवढ्या बिया काढल्या आम्ही। तर आता आम्ही या सगळ्या ना सुकवणार आहे आणि आम्ही जायच्या आधी ह्या भाजून घ्या, थोडस कच्चा आहे रे। ओके, आधी वेळ लागेल ना, कारण की 2 दिवसांनी पिकेल। काढूया नको काढूया, उद्या परवा काढूया। हो आहेत ना आपल्याकडे, ते बघा हे पण नाही, पण बघू शकता साईज मस्त झालेली आहे। तर हा आनंद ना काही वेगळाच आहे कोकणात आल्यानंतर। तुम्ही बघू शकता आता माझ्या हातात हा काजू आहे, मी आता खाणार आहे। बघू शकतात मस्तपैकी चोकून खाल्लेला आहे आम्ही। कोकणात यायचा आणि हा आनंद नक्की घ्यायचा। ते बघू शकतात विठोबाच्या ना चप्पल जे नवस म्हणून दिले होते, आणि तसं इथे या जुन्या चप्पल आहेत जे विठोबा घालून फिरतो, त्यामुळे ह्या झिजल्या आहेत बघू शकता। तर इथे माझी मम्मी आहे, बहीण आहे, आणि हा आपला देवांश रुपये दिवा ही रेवा आहे आणि आपल्या रेवाची आई आहे। तर आपण अलिबाग मध्ये ब्लॉग केला होता एकत्र, तर आता आपण सगळे कोकणात भेटलोय। बघा बघा 350 रुपये किलोनी कोलमी आहे बघू शकतात, मोठी आहे इन साईज। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण आहे ना कोकणात चाललोय कणकवलीला। तर आपल्यासोबत आहे ओमकारची आई आहे आणि बाबा आहेत। तर आम्ही सगळे आता ना फॅमिली टूर वर निघालो आहे। तर आता जसे जसे आम्ही जाऊ ना कुठे कुठे, ते आम्ही तुम्हाला अपडेट करू ब्लॉग्स मध्ये। तर आमचे हे जे कोकणातले ब्लॉग्स आहे ना तुम्ही नक्की पहा, तुम्हालाही आवडतील, कारण खूप छान अशी आम्ही मजा करणार आहे आणि ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला मग आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे। तरी एक्सप्रेस ही ट्रेन पकडली, ही 12:05 ला दादर GT वरनं सुटते। तर आता ट्रेन सुटली आहे आणि अशीच नेक्स्ट स्टॉपला थांबत थांबत आम्ही आता कणकवलीला पोहोचू। तर सकाळी 8:30 वाजता दरम्यान पोहोचू आम्ही। तर मध्ये काय असेल तर आम्ही तुम्हाला नक्की या ब्लॉग मध्ये अपडेट करू। तर बघू शकतात आम्ही आल्या आल्या आईची गडबड चालू झाली आहे। इथे चुलीवर चपात्या भाजायला घेतल्या, तर एका साईडला ओमकारची आई चपात्या लाटते आणि आई चपात्या भाजते आहे। तर ह्याच्यावरच्या चपात्या अतिशय सुंदर होतात आणि छान लागतात। तर आईला खूप मजा वाटत होती, कारण पहिल्यांदा मी असं आईचं शूट करत होतो व्हिडिओ। तर तुम्ही पण जेवायला या आणि आपण इथे मजा करणार आहोत। तर मित्रांनो आता आपण आहे ना कणकवलीमध्ये पिसे कामटे या गावात आलो आहे। तर आपण फ्रेश होऊन जेवून वगैरे घेतलं आहे। तर आम्ही ओमकारच्या मामाच्या घरी आलेलो आहे। तर तुम्ही पाठी बघू शकता, छान असं हे घर आहे। तर आम्ही वरच्या साईडला राहतो आहे आणि खाली त्यांचं किचन वगैरे आहे। तर छान असं जेवण बनवलं होतं मामीनी, तर आम्ही त्यांचा आस्वाद घेतला। आणि त्याचं आजूबाजूला बघू शकतात परिसर खूप सुंदर आहे, छान अशी आंब्याची झाडं आहेत, तसेच काजूची झाडं आहेत आणि त्यांची स्वतःची काजू फॅक्टरी सुद्धा आहे। तर आपण तिथे गेलो तर ते सुद्धा आपण एक्सप्लोर करूयात। आणि आजूबाजूला सुद्धा बघू शकता अननसची झाडं वगैरे आहेत। आम्ही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू काय काय आहे। तसंच आम्ही ना पाठच्या साईडला जरा फिरून येणार आहोत, तर तिथे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू काय काय आहे बघण्यासारखं। तर इथे बघू शकतात तुम्हाला अननस दिसत असेल, छान असं मोठं अननस आलेलं आहे बघू शकतात। तसंच इथे सुद्धा आहे बघू शकतात। तर ह्याला बघू शकता अशा ना खाली बर्ड झाल्यात, तर मे बी ह्याला सुद्धा आणखी अननस येतील। तसंच इथे बघू शकतात आंब्याची बाग आहे पाठीमध्ये आणि काजूची बाग आहे। इथे सगळं केळीची झाडं आहेत। तसं आता पावसाळा येणार आहे, तर लाकडं सुद्धा इथे त्यांनी सांभाळून ठेवलेली आहे। आणि हे घर आहे, तर इथे त्यांचं पूर्ण असं पार्किंग एरिया आहे आणि वरती त्यांनी 2 रूम काढले आणि असं मोठाच मोठा हॉल आहे। तर आमचा छान असा स्टे झालाय इकडे। आणि हा आमचा बाबू आहे। बाबू काय करतोयस? बाबूचं नाव काय? अयांश खूप मस्ती करतो ना? तर हा खूप छान आहे, मस्त आहे, मस्ती वगैरे काही करत नाही आणि शांत आहे एकदम। तसं इथे बघू शकतात हे कृष्ण कमळ म्हणतात ह्याला, हे फुललेलं आहे, किती सुंदर वाटते बघू शकतात। आणि असं त्यांना ही कळी आहे, ते 1-2-3 दिवसांनी फुलणार आहे।
तर इथे हे पूर्ण कृष्ण कमळचं झाड आहे. तसंच इथे बघू शकतात इथे केळीची झाडं आहेत आणि ह्याला असे इथे केळी लागलेली आहेत बघू शकतात. तर गावात आपण आलो ना की हे सगळं बघायला ना खूप आनंद होतो. तसंच इथे काजूचं झाड आहे बघू शकतात. हे अडुळसाचं झाड आहे. तर आता आपण जरा ह्या साईडनं ना वरती जातो आहे. तर ते सुद्धा आपण जरा एक्सप्लोर करूया की गावामध्ये इथे काय काय आहे बघण्यासारखं. तसंच खालच्या साईडला ना एक नदी आहे तर तिथे पण आपण जाणार आहे. आज टाइम भेटला तर आज जाऊ किंवा मग उद्या वगैरे जाऊ. पहिला बरोबर बघा कुठे जातात. तर आता ओंकार आणि बाबू ना इकडनं असं वरती चढून जातात. आपल्याला आता वरती जायचं आहे. तर काजूची बोंड वगैरे आहेत ती गोळा करायची आहे. तर बघू शकतात तिथे सुद्धा अननसाची झाडं लावलेली आहेत बघू शकतात सगळीकडे. कुठे आहे हा हे बघू शकतात एक काजूचं बोंड भेटलंय बघू शकतात. मस्त असा येल्लो कलर आहे. हे इथे बाबांनी पण गोळा केली आहेत. असं ती बी काढा ना टाकू नका बी काढा ना. अरे इथे पण एक आहे बघ सगळी एकीकडे जमा करून ठेव. म्हणजे एकीकडे जमा करून ठेवा हे सगळी. हा मग भरू आपण. ते फेकू नको खाता येतील. तर इथे बघू शकता ही सगळी आहे ना काजूची झाडं आहेत. तसंच आंब्याची कलमे आहेत इकडे. तर आपण थोडे काजू जमा करून घेतो पहिली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना आता काजू सुकलेले आहेत. तर हे बघू शकता मी सगळे ना ते गोळा करून ठेवलेले आहे जवळजवळ. तर आता ना बाबा पिशवी आणायला गेलेत. तर एकदा पिशवी आणली की आम्ही आणखी हे सगळे गोळा करू. तसंच खाली सुद्धा आहे ना खूप सारे बोंड पडलेली आहेत काजूची. तर ती सुद्धा आम्ही गोळा करू. तसंच खायला जर कुठलं बोंड भेटत असेल ना झाडावरचं तर बघतो आम्ही. तर तेही तुम्हाला दाखवू. तर ना खूप मोठी बाग आहे ऍक्च्युली काजूची. त्यामुळे इथे खूप सारी बोंड पडलेली आहेत. तसं खालच्या साईडला पण आणखी झाडं आहेत ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तर गावाला येण्याची मजा ना खरं हीच असते की आपल्याला खूप साऱ्या असल्या गोष्टी ना एक्सप्लोर करायला भेटतात. बघू शकतात केवढी तरी काजूची झाड आहेत. तर हे बघा आईने निवडून काढलंय. तर ह्याच्यामध्ये एवढे काजू बिया निघाले आणि हे आम्ही निवडून काढले सगळ्यांनी मिळून. तर एवढ्या बिया आहेत आणि हे आपले बोंडे होते त्याच्यात आपण मीठ वगैरे लावून खाऊ. तर अशा आता हे काजू जे काढलेत ना आपल्याला जेव्हा टाइम भेटतो ते फ्राय करू ते आम्ही तुम्हाला दाखवू. घेणार आहे हे करा ती पिशवी याच्यात धुवून घालते ठेवले तुम्ही. ती पत्राचे बी डोलला त्यांनी पत्र्याची ते घेते. तर बघा आता मी ना एकत्र केलं आणि तिथे पत्र्यावर सुद्धा आम्ही ठेवलेत काही बिया. आणि हे सगळं आता आम्ही धुवून ना खाणार आहेत. हे फ्रेश वाले आहेत. तर बघू शकतो तिकडे चिक्कूचं सुद्धा झाड आहे आणि हे सगळं आहे ना पूर्ण काजूची झाड आहे तिकडे. काढले थोडे ते पत्र्यावर ठेवले. आता आम्ही हे सगळे ना असे पत्र्यावर सुकवणार आहे उन्हामध्ये. तर आता आई हे सुकत घालेल आणि आता आम्ही ना निघायची तयारी करतोय. तर बाबू आणि आई तिथे खाली आहेत. बाबांनी बघा सगळे असे बोंड जमा केलेले आहेत. आणि हे असं बघू शकतात घर आहे तर असं लुक आहे. आणि तिकडे जर आलात ना गॅलरीमध्ये तर तुम्हाला पूर्ण हे काजूची झाडं दिसतात. छान असा नजारा आहे. आणि जर वरच्या साईडला पण असं गेलो ना तुम्हाला दाखवतो मी. बघू शकतात पाठीवर तिकडे सुद्धा डोंगर आहे आणि इथे आणखी कोणाची तरी जमीन आहे. बघू शकतात काय सुंदर नजारा आहे. बघू शकतात कोकणात यायचं म्हटलं तर हा एक फायदा आहे की आपण या निसर्गाचा आपण अनुभव घेऊ शकतो. आणि आपल्याला मुंबई शहरात हे सगळं पाहायला नाही भेटत. त्यामुळे इथे जेव्हा आपण हे सगळं बघतो ना तर आपल्याला खूप उत्साह येतो आणि हे करण्यात आणखी मजा येते. तर आम्ही आता ना जवळजवळ 1 तास लागला आणि सगळे जे पडलेले काजू होते ते निवडून काढले. झाडावर आहे पण ते सगळे वरती येतात ते दिसत नाही. काय बघू शकतात केवढं घनदाट आहे हे. तर वरती चढलं तर वगैरे दिसतील. तर आता आम्ही फ्रेश होतोय आणि जायला निघतोय. तर आता आम्ही कुठे जातोय ना ते मला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघू शकतात आई आहे ना आता पत्र्यावर चढली आहे आणि आता या सगळ्या काजूच्या बिया आहेत ना तिथे पण पडलेल्या आहेत काही. तर त्या गोळा करते. खचल चढली तू बघा पेरूच्या झाडावर ना आई वरती चढली आहे आणि हे सगळे काजू गोळा करते तिकडचे. तर वर खायचं फ्रेश ना आणि बंद. हा तेच तेच. तर हे बघू शकतात आईने आणखी थोड्या काजूच्या बिया इकडनं निवडून काढल्या आहेत. बघू शकतात
तर बघू शकता ही होते का ना आता शेवटची पिढी असेल जे असं सगळं अनुभव घेते आहे आणि आपल्याला सुद्धा ह्यातनं काहीतरी शिकवते आहे. हे बघा इकडे पण दोनदा पडलेला बाबाने आणून दिलाय. थांबा हा ते बघ ते घाली का सुकत ती सुकत घाल ना पत्र्याचे हा हा ओके. हा आता आई आता ह्या काजू धुणार आहे आणि मग सुकत घालणार आहे. आता आई इकडनं ना पेरूच्या झाडावरनं कशी उतरते बघा. बहुतेक तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा हे जमणार नाही पण आई हे अजूनही करते. बघू शकता किती सहज उतरल्या. मला तर नाही जमणार हे शक्य नाही. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला हे पॉसिबल आहे का. चला मग आपण आता रेडी होऊया. कुठले हे बघा फ्रेश आहेत चांगले. हे बघा हे आम्ही आणखी जमा करून ठेवलेले जे आम्ही विसरलो कलेक्ट करायला. तर आता आई इकडचे ते बिया काढते आणि दोन बिया जे फ्रेश आहेत ते आपण खायला बाजूला काढणार आहे. तो दोर साईड दोर खाऊया तो. हाय बघा ना फ्रेश आहेत सगळे. फ्रेश आहेत सगळंच गळता काढताना. होय खूप रस आहे. हे खायची नाही एक वेगळीच मजा असते. आता बाबा सुद्धा आलेत बघू शकतात बिया काढतात. तुम्ही कसे खातात हे नक्की सांगा. आम्ही आमच्या साईडला ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरची घालून खातो. तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही कसे खातात हे. बघू शकतात आता आम्ही ना खालच्या साईडला आलोय. आता इथे आपण हे ना नळावर सगळे काजू धुतोय. बघू शकतात हे सगळं अशा प्रकारे ना धुवून घ्यायचं. बघू शकता बाबांनी खाण्यासाठी वेगळे काढलेले आहे. हा हे बघा किती असं घाण निघते धुतल्यावर. बघू शकतात तिथे आईने आधी सुद्धा बिया सुकत घातलेल्या आहेत आणि आता आम्ही ज्या काढल्या ना बघू शकता केवढ्या बिया काढल्या आम्ही. तर आता मी हे सगळं ना सुकवणार आहे आणि आम्ही जायच्या आधी ह्या भाजू म्हणजे आता पण इथे कसं भाजतो ना ते सुद्धा दाखवू तुम्हाला. थोडेसे भाजूया बाकीचे मशीनवर देऊया. हा बाकी आपण आपल्या फॅक्टरीमध्ये देणार आहेत. भाजायचे थोडे सुकलेले चांगले भाजू. करेक्ट. आणि हे कसली झाड आहे ना इकडे मोगरी. हे बघू शकतात काय सुंदर असे मोगरी आले बघू शकतात. बघू शकतात केवढे तरी मोगरे आहे बघू शकतात. हा तर आई आपल्याला ना पिकलेले अननस दाखवते. बघू शकते बघा इथे पण बघा अननस लागलेत किती सारे बघू शकतात. तसं आता आपण खालच्या बाजूला जातो ना. हा बघा आईने ना सगळं शेत सुद्धा साफ केलंय. काय लावतं तिकडे भात लावता. ओके तर आता पाऊस पडला ना की या शेतामध्ये इथे भात लावणार. हे बघा अननस पिकलेलं इकडे बघू शकता. आई आपल्याला घेऊन आली इकडे. हे बघ थोडंसं कच्चा आहे. ओके अजून वेळ लागेल ना आणखी 2 दिवसांनी पिकेल. नको काढूया उद्या परवा काढूया. हो आहेत ना आपल्याकडे. हे बघा हे पण ना पण बघू शकता साईज मस्त झालेली आहे. पिकली तरच बरी मजा. काय पिकल्याची मजा आहे मला ती खाण्यात काय अर्थ नाही काढणार. तसंच इथे केळीची घेणं बघा. हा ही तिकडे हळदीची झाडा तिथे हळद लावलेली आईने ती काढली. ही कसली असा शोची. ओके ओके. चहापत्ती बघू शकता इथे चहापत्ती केवढी तरी बघू शकता इथे लावलेली. आपण मुंबईला जाताना थोडी घेऊन जाऊया. तसं सगळं चिक्कूचं झाड आहे इकडे. याला बारीक बारीक चिक्कू आले बघू शकता तुम्ही. आणि हे शेत बघा आईने किती छान असं क्लीन केलेलं आहे. आणि आता पाऊस जसा पडेल ना मग ह्याच्यामध्ये भातची पेरणी होणार. हा हे सगळं जवळून घेतलंय ना. हे बघ नारळ पडला बघ इकडे. 2 नारळ आहेत बघा. इथे हा एक नारळ आहे बघू शकता आणि बघ इथे पण 2 पडलेत बघू शकतात. झाडाला नारळ लागलेत तर तेच इथे खाली पडतात. तर 3 पडलेले आहे. तसंच आई आणि घावळा वगैरे सुद्धा कलेक्ट करते म्हणजे आता झाडी वगैरे बनवता येतो. तर बघू शकतात केवढी मोठी जागा आहे
आईची, आणि तिथे वरती घर आहे आणि याच्यामध्ये ना सगळी झाडं लावलेली आहेत. तर हा आनंद ना काही वेगळाच आहे कोकणात आल्यानंतर. तुम्ही बघू शकता आता माझ्या हातात हा काजू आहे, मी आता खाणार आहे. अशी आणि असा ठेव तिथे झाली मी बघू शकता सगळा रस गळतोय, अक्षरशः मस्त लागतंय. किती कसली फुलं आहेत हे बघू शकतात. कुड्याच्या शेंगा आपण खातो, कडू लागतात ते. ओके, कुड्याच्या शेंगा म्हणून आहे, त्याची फुलं होती. हे बघा असे इथे शेंगा लागतात. अजून शेंग आली नाहीये, त्याला फुलं आली आहेत बघू शकता. ओके ते हा ओके, त्यामुळे त्याचा ना कुंभ्याच्या झाडाचं पाण्यामध्ये भिजून ठेवतात आणि खत करतात आणि मग झाडांना घालतात, त्यांनी झाडं चांगली बहरतात. इथे पण बघू शकतात काजूचं झाड आहे. तर आईला ना इकडे पूर्ण नॉलेज आहे सगळं झाडांबद्दल आणि ते हे सगळं ना पूर्ण आईच करते इथे. त्यामुळे ही सगळी तुम्ही झाडं बघू शकतात परिसरामध्ये. बघा इथे जांभूळचं झाड आहे मोठं भरपूर आणि हा आता आपला सगळा पावसाचा पूर्ण इथे जवळ भरून ठेवलेला आहे, कारण हे सगळं पावसात जळायला लागतं आपल्याला. तेव्हा तिकडे बाबा उभे आहेत आणि छोटू आहे. से हाय. आता आपण यांना वरती जातोय आणि आता आपण निघायची तयारी करतोय फ्रेश होऊन. तर हा अर्धा राहिलेला तर मी पूर्ण खातोय. हा पण ह्याच्यावर आहे ना पाणी नाही प्यायचं, हेच फक्त प्यायचं. एक अर्धा तासानंतर पाणी पिलं तर चालतं. बघू शकतात मस्तपैकी चोकून खाल्लेलं आहे आम्ही. कोकणात यायचा आणि हा आनंद नक्की घ्यायचा. चला ना भेटूया आपण आता पुढे. तर मित्रांनो आता मी रेडी झालेलो आहे, चहा पाणी पण झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे शिरोडाला जायला. तर आम्ही तिथे जाता जाता वेतोबाचं मंदिर जाणार आहे आणि जर जमलं तर रेडीज गणपती बाप्पा मंदिर जाणार आहे आणि मग आपण एका स्पेशल व्यक्तीकडे जाणार आहेत ज्यांना आपण ओळखतात, आपल्या चॅनलवर नेहमी असतात ते. तर ते सुद्धा इथे कोकणात आलेले आहेत आणि आज आपण त्यांची भेट घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात आम्ही जे शर्ट्स घातले हे स्वाती क्रिएशन्स मधून घेतलेले आहे आणि आईने जे कुर्ती घातली तर हे सद्गुरू कुर्तीचा आपण जो व्हिडिओ बनवलेला तर त्यांच्याकडचे आहेत. नक्की तुम्ही ह्या लोकांकडनं सुद्धा क्लोथ बाय करा, कारण क्वालिटी खूप छान आहे. आम्ही सुद्धा वेअर करतो आणि मग आम्ही तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत असतो. तर असेच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर आता आपण आहे ना श्री देव वेतोबा या देवळात आलो आहे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि वेतोबासाठी आपण आता केळी आणि फुलं घेऊ इकडे. तुम्ही इथे बघू शकतात हे खेळण्याचं स्टॉल आहे आणि समोर आपलं हे मंदिर आहे. थोडा उशीर झाल्यामुळे त्यांना काळोख झाला आहे बघू शकतात. तर इथे बघू शकतात हार आहेत आणि केळी आहेत. तसं इथे बघू शकतात ही ओटी आहे. कशी आहे? 80 रुपये ताट आहे बघू शकतात. तसे तिथे केळी आहे. ओके हा अळसाणे कसे 250 रुपये किलो आणि सोलं 100 रुपये पाव किलो. बघू शकतात. आता आपण आज चाललो आहे पाया पडायला. हे घेऊ मी. हे बघू शकतात अशा प्रकारे आपण हे ताट घेतलेलं आहे. ते हे बघू शकता तशी केळ्यांचे गड आहेत. बघू शकतात खूप सुंदर असं हे मंदिर आहे. बघू शकतात सुंदर असं इंटिरियर आहे देवळाचं. हे बघू शकतात विठोबाच्या ना चप्पल जे नवस म्हणून दिले होते आणि तसं इथे या जुन्या चप्पल आहेत जे वेतोबा घालून फिरतो त्यामुळे ह्या झिजल्या आहेत बघू शकतात तुम्ही.
तर आपलं जे नवस असतो ते फेडण्यासाठी सगळे भाविक आपली अशी चप्पल देतात आणि वेटोबा रात्रीच्या घालून फिरतो. तर हे वेटोबाचं मंदिर आहे, इथे व्हिडिओ शूटिंग करण्यात मनाई आहे. तर आपण इकडनं फक्त व्हिडिओ घेऊ. आता आपण इकडे बाहेर जातोय. तर बघू शकता देव वेटोबाची इथे मूर्ती आहे. तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना वेटोबाचं दर्शन करून शिरोडामध्ये आलो आहे इकडे. तर आता आपण आलोय रेवाच्या घरी. रेवा आपल्यासोबत होती अलिबागमध्ये. तर अलिबागचा ब्लॉग केला होता. तर रेवाची आई, रेवा आणि माझी फॅमिली आम्ही सगळे गेलो होतो आणि ओमकारची फॅमिली, असं पूर्ण आमचा एक ब्लॉग आहे अलिबागचा. तो तुम्ही नक्की जाऊन आमच्या चॅनलवर पहा. तर आता आपण त्यांच्या घरी आलो. तर मी तुम्हाला आता दाखवतो आपण परत कोणाला भेटतोय. तर हे रेवाचं घर आहे. इथे बघू शकता छान असं तुळशीचं वृंदावन आहे. छान अशी इथे आजूबाजूला जागा आहे. आणि आता आपण आहे ना आतमध्ये जातोय आहे. तर बघू शकतात इकडनं टेरेसवर जाण्यासाठी जागा आहे. सो इथे साईबाबाचं हे आहे, फोटो लावलाय. आणि आता आपण आतमध्ये जातोय. तर इथे बघू शकतात ओमकारची आई आणि सगळी फॅमिली आहे. तेव्हा कुठे गेली? तर इथे माझी मम्मी आहे, बहीण आहे आणि हा आपला देवांशन रुपये दिवा, ही रेवा आहे आणि आपल्या रेवाची आई आहे. तर आपण अलिबाग मध्ये ब्लॉग केला होता एकत्र. तर आता आपण सगळे कोकणात भेटलोय. बघा बघा. तर हे सस्पेन्स होतं सगळ्यांसाठी. चला मग आता आपण पुढे भेटूया. तर आता आपण आहे ना वेंगुर्ला बंदरला आलेलो आहे. तर उद्यासाठी फिश घ्यायची आपल्याला. तर मामा पुढे गेला आहे आणि मी, ओमकार आणि आई आणि बाबा आता जातोय तिथे. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो काय काय मच्छी आहे तिथे अवेलेबल. आता रात्र झाली तर थोडी क्लिअरिटी आपली आहे ना थोडीशी ब्लर होईल. तर आता आपण ना वेंगुर्ला बंदरला एंटर केलंय. तर इथेच फर्स्ट आहे ना इथे कोइंबा बसलेली आहे. तर हिच्याकडे बघू शकतात कोलमी आहे. कशी दिली गे? 300 रुपये किलो. ही सगळी 1-1 किलो आहे ना? ती अर्धा किलो आहे. वजनावर भेटते इकडे, किलोवरती. कमी करणार की तेवढंच रेट? फिक्स रेट आहे आपला. आता आपण इथे मामा बघतो इथे कोलमी घेतोय. तर ती 350 रुपये सांगते संपूर्णाची. बघू शकता ही एवढी कोलमी आहे. 350 रुपये किलो. तरी 350 रुपये किलोनी कोलमी आहे. बघू शकता मोठी आहे इन साईज. तसं इथे पुढे सुद्धा ना बसलेत काही जण. तर आपण तिकडे सुद्धा जाऊन पाहूया काय काय मच्छी आहे. तर हा बघू शकता हा बंदर आहे आणि इथे हे लोक बसलेत मच्छी घेऊन. कशी कोलमी? 400 रुपये. आणि पापलेट? ही 800 रुपये. आणि ही पण 800. ही 4 आहेत आणि ती 800 ला 3 आहेत. आणि ही किती म्हणाली कोलमीचं? 400 रुपये 1 किलो आहे. बघू शकता. तसं इथे काय आहे बघूया. कुर्ला कसा दिला? 200 रुपये वाटा. आणि मोदक? मोदक 100च देणार. 150चा वाटा 150ची 100ला देणार आपल्याला. दोनच वाटे. तर इथे बघू शकता सगळी लोक ना इथे बसायला येतात. तसं इथे छान असं बघू शकतात हत्ती ठेवला आहे. तिथे बघू शकतात कोळीबांधांचं पुतळे उभारले आहे. तर खूप सुंदर वाटते आहे. तसंच हा एलिफंट आहे बघू शकता. तिथे ही मॉमेड आहे. आणि आता आपण मामाने तिकडे कोलमी घेतलेली आहे. तर आता बघूया मामा साफ करून घेतोय की डायरेक्ट आपण घरी जाऊन साफ करायची आहे. नवबाग ब्रिज आहे. बघू शकता मस्त बांधलेलं आहे. असं फोटो काढायला दिवसाचा आणखी मजा येईल फोटो काढायला. पण आम्ही काय परत इथे येऊ नाही येऊ तर त्याच्या हिशोबाने आम्ही म्हटलं आता आलोच आहे तर एक शूट करून जाऊया इकडनं. म्हणजे जर तुम्ही दिवसा आलात तर तुम्हाला ह्याची मजा घेता येईल. आणि परत तिथे तो समुद्र आहे. तिथे पण काहीतरी खडपं वगैरे घातली आहेत. हा अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अजून ह्याचं काम बाकी आहे. दिवसा ना इथे भारी दिसेल आणि फोटो सुद्धा खूप सुंदर येणार. इथे तुम्ही आलात तर नक्की इथे या फोटो काढायला. आणि इकडेच वेंगुर्ला बंदर आहे तर मच्छी सुद्धा आपण घेऊ शकतो. अगदी 2 मिनिटावर आहे. वेंगुर्ला बंदरच्या अगदी 2 मिनिटावर आहे. तर आता आमचं जेवण आलेलं आहे. तर आम्ही आता सगळे जेवायला बसलोय तिकडे. तर आम्ही आता जेवून घेतो आणि त्यानंतर घरी जाणार आहेत आणि मग झोपणार आहे. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आहे ना घरी आलो आहे. तर आज अख्खा दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. तर आम्ही शिरोडाला गेलो होतो.
त्यानंतर वेंगुर्ला बंदरला गेलो, तिकडनं फिश घेतली, ती घेऊन आलो, कारण उद्या आता नॉनव्हेजचा दिवस आहे, तर कुकिंग वगैरे करायचं आहे. आणि आम्ही रेवाच्या घरी गेलो, तोही व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड केलेलाच आहे. तर तुम्ही बघितलं आहेत की सगळेजण आम्ही आता कोकणात आहोत, माझी मम्मी वगैरे पण आहेत, ती लोक आता उद्या परत जातात आहे मुंबईला, आणि मी इथे राहणार आहे. तर मी ओमकारच्या फॅमिलीसोबत आहे. तर आता मी घरी आलो, जेवलो वगैरे. तर हा व्हिडिओ आम्ही ना इथेच एंड करतो आहे, कारण उद्या आम्ही एक न्यू व्लॉग स्टार्ट करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.